मध्ये आले 26 जुलै 2022 मध्ये. तर मी फर्स्ट टाइम हॉस्टेलमध्ये आली 10वी नंतर. कधीच मम्मी पप्पांशी लांब नाही राहिली, पण मी इथे आल्यावर एकदा पण रडली नसेल की मला घरी जायचं. एक हेच गोष्ट होती जी DCI मध्ये मला परत खेचत होती. मी आधी खूप घाबरायची, स्टेज डेअरिंग नव्हती, काय नव्हतं. पण जेव्हा मी DCI मध्ये आली त्यांनी मला कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप करायचे, तुम्ही कशा डेअरिंग दाखवायची की तुम्ही स्टेजवर जाऊन बोला, असं ते शिकवलं. परत एक कन्सिस्टन्सी असते, फिजिकलमध्ये कन्सिस्टन्सी खूप होती. मी इथं DCIला खूप असं हे करते की त्यांनी मला फिजिकलमध्ये एवढं हे केलं की मी आता कुठे बाहेर गेली तर मी तेवढं सहन करू शकते की तुम्ही मला 2 तास बोललात, 3 तास बोललात, तेवढं फिजिकल करू शकते. इकडून तुम्ही बाहेर गेलात ना, तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास फिजिकल करत होईल. पण जेव्हा इथे तुमचं 1.5 तास फिजिकल होईल, तुम्ही जेव्हा कुठल्या ट्रेनिंगला जाल तेव्हा तुम्ही ते पण सहन करू शकाल. इथपर्यंत तुम्हाला इथे हे करत. आणि इकडसारखा एन्व्हायरमेंट तुम्हाला कुठे बाहेर नाही भेटणार. मी वडतकर सर आणि वडतकर आम्हाला थँक्यू बोलते की त्यांनी मला इथे ॲडमिशन घेऊन दिलं. ज्यामुळे मी एवढी आता हे की माझं सिलेक्शन झालं आहे. आणि ह्याच्यापुढे मी हे पण सांगते की जेवढं सर आणि मॅम सांगतात आणि जेवढे टीचर्स सांगतात तेवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सक्सेस लगेच भेटेल. कन्सिस्टन्सी इज द की. हे मला इथं आल्यावरच कळलं. जिथपर्यंत आपला अभ्यासात कन्सिस्टन्सी नाही, फिजिकल फिटनेसमध्ये कन्सिस्टन्सी नाही, तिथपर्यंत आपल्याला सक्सेस भेटणार नाही. आणि तुम्हाला इकडसारखं एन्व्हायरमेंट इकडून बाहेर जाऊन नाही भेटणार. आणि हे नाही, एक पेशन्स पण एक की असते. जिथपर्यंत तुम्ही डिफेन्सला तुम्ही डिफेन्सला सोडत नाही तिथपर्यंत डिफेन्स तुम्हाला सोडत नाही. एकदा तुम्ही हे करून टाकलं, त्याला सोडून टाकलं तर ते तुम्हाला कधीच पकडणार. आणि ह्याच्यात 12वी नंतर एवढे अपॉर्च्युनिटीज असतात हे करण्यामध्ये. पोरं ग्रॅज्युएशनसोबत पण जॉब करतात डिफेन्समध्येच. माझं पण तेच म्हणणं होतं, ग्रॅज्युएशनसोबत जॉब करणार. जर तुमचं NDA झालंच नाही तर ग्रॅज्युएशननंतर जॉब करणार. मी CDSचा पण अभ्यास करते. आता मी जेव्हा अग्निवीरमध्ये जाणार तेव्हा मी CDSचा अभ्यास सोडू शकत नाही, कारण 4 वर्षानंतर आपण ती एक्झाम असेल माझी, ती द्यायची असते. तुम्हाला म्हणते DCI सारखं तुम्हाला कुठेच हे भेटणार नाही. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स समजा, तुमचा अभ्यास कसा करायचा, तुम्हाला गायडन्स इथे कोण घेणार, तुमच्यावर एवढं लक्ष बाकी कुठल्याच अकॅडमीमध्ये देणार नाही. तुम्हाला बाहेर तुम्ही गेलात ना, तुम्हाला तुमचंच करावं लागेल. इथे जी अपॉर्च्युनिटीज भेटत आहेत, जे तुम्हाला हे फॅसिलिटीज भेटत आहेत, इथे बाहेर कोणाला भेटणार नाही. तुम्ही कन्सिस्टन्सी ही सगळ्या गोष्टी, बॅलेन्स, बोर्डचा अभ्यास, NDAचा अभ्यास, फिजिकल फिटनेस, ह्या तिघात बॅलेन्स पाहिजे. जिथपर्यंत बॅलेन्स नाही भेटणार तिथपर्यंत तुम्हाला सक्सेस नाही भेटणार. थँक्यू.